जे आपण शिकवलेलं होतं त्या संदर्भामध्ये पेपर होता. चला तर पहिलं जे होतं 1 मार्कासाठी क्वेश्चन आहे बघा, टेक्स्ट बुक ऍक्टिव्हिटी क्वेश्चन. आता सगळं तर टेक्स्ट बुक वरलंच आहे की, फक्त तो थोडस वेगळं नाव दिलंय. विच प्रिन्सिपल इज युज्ड टू मेजर द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ सबस्टन्स. एखाद्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मेजर करण्यासाठी कोणतं प्रिन्सिपल यूज केलं जातं, वापरलं जातं? कोणता? हा, कॅलरीमीटर प्रिन्सिपल नाही, ते इन्स्ट्रुमेंट झालं. हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल कळते का? तत्व. हॉट ऑब्जेक्टनं जेवढं काय केलेलं आहे ते जे आपण खाली डायग्राम दिला होता बघा आपण, हे होतं, हे जे होतं हे बघ, हीट एक्सचेंजच प्रिन्सिपल, हे प्रिन्सिपल नाव द्या म्हणलं होतं. आणि ते काय करायचे? स्टेटमेंट सुद्धा लिहा. त्याचं स्टेटमेंट काय आता खाली लिहिणारच आहोत, पण आज आता सुद्धा सांगूया आपण का. हीट लॉस्ड बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेनड बाय कोल्ड ऑब्जेक्ट. कोण द्यायला लागले? कोण? गरम जो आहे, गरम पदार्थ असलेलं गरम ऑब्जेक्ट काय करायला लागलं? हीट लूज करायला लागलाय. का बरं हसायला लागलेस तू? 2 दिवस झालं बघला काय होय, कशामुळे हसू यायला लागले तुला? तुलाच एकटीला? हे पुढे सरक म्हण, तिला चांगलं बसू दे, एकदा हसून घे बरं चांगलं. एकदा बाहेर काढ हसू पूर्ण, जेवढं हसायला येते. काय पहिल्यापासूनच घ्यायला लागलं? हे फक्त सांगायला लागलं, ते प्रिन्सिपल होतं पहिल्या. हा, ह्याच प्रिन्सिपल जे होतं हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल, एवढंच लिहायचं होतं, तिथं नाव लिहायचं होतं त्याचं. हीट एक्सचेंज, उष्णता विनिमयाचं तत्व म्हणून आहे मराठीमध्ये. हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल आहे. अजून हसलेलीस बघ, चेहराच तिचा हसराय का? बर चालतंय, काय तर लड्डू फुटलाल्यात वाटतं. गणपती बसायला नाही, मोदक वगैरे आहे का नाही? हे बाकीचे अंजली, वैष्णवी, श्रद्धा, बघू श्रद्धाचं नाव घेतलं का नाही? जे आलं नाहीत इकडे, कोण आलं नाही रे? ते लाल बहादूरचे आले नाहीत, ते दोघी आले नाहीत. मराठी मीडियमचे मेत्रे सरनं का केलं? सर हॅलो, आज 9वीचं नाही, आज सुट्ट्या 9वीच्याला 10वीचा बघा चालू होता, सायन्स लास्ट. हा, नाही नाही, सुट्ट्या 9वीच्याला. हो हो, आता 10वीचं तेवढं चालू आहे. ठीक आहे. हा, तुमच्या सरना मेत्रे सरनं पोर आलेत का म्हणली क्लासला? 9वीच्याला सुट्टी आहे की. लक्ष द्या रे, इतका सोपा होता. हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल एवढंच नाव लिहायचं होतं. पुढे जे आहे MCQ टाईपचा क्वेश्चन, आता तुम्ही सांगायचे आहे मला, ऑनलाईनचे सांगा, तुम्ही सांगा. द वेपर कंटेंट इन द एअर इज मेजर्ड युझिंग अ फिजिकल क्वांटिटी कॉल्ड. कोणत्या याच्यामध्ये आपण मोजतो? ह्युमिडिटी. पण आता दोन ह्युमिडिटी, आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी का नुसतं ह्युमिडिटी? नाही नाही, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी मध्ये मोजतो आपण. हे रिलेटिव्ह म्हणजे सापेक्ष आर्द्रता झाली. अपेक्षित किती आहे आपल्याला, किती अपेक्षा म्हणजे किती पाहिजे ते वेगळं. अरे ह्युमिडिटी नाही, पण कोणती? ऍब्सोल्यूट, ते सापेक्ष झालं, ते नुसतं आर्द्रता झालं. आर्द्रता म्हणजे मोजतो कशामध्ये आपण, तर ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. आता लक्षात घ्या. अरे सगळं ह्युमिडिटी, इथे एक ह्युमिडिटी दिसायला लागले, इथं एक. MCQ कशाला दिले मग? ऍब्सोल्यूट करेक्ट करा, पेपर लिहून आणायचे उद्या बघून. बघा तुम्ही किती लिहिलाय पेपर, ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहिणार आहे त्यावेळेस कळणार आहे तुम्हाला की तुम्ही किती लिहिलाय पेपर आणि तुम्हाला किती लिहायला पाहिजे. मग तेवढे मार्क भेटतात. बघून तर लिहा. एक तर काम कर सिद्धी, हा करतीस का? बघून लिहा चांगल्या, हे करेक्ट करून घ्या. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, निरपेक्ष
आर्द्रता, सापेक्ष नाही निरपेक्ष म्हणतो आपण त्याला. पुढे जे आहे आता हे बघा सोपं होतं. अनॉमॅलस बिहेवियर वरती भरपूर प्रश्न टाकलो होतो. वॉटर एक्सपांड्स ऑन रिड्युसिंग इट्स टेम्परेचर बिलो. वॉटर काय करायला लागले, एक्सपांड व्हायला लागले. बाकीचे पदार्थ काय आपण हीट दिल्यावर एक्सपांड होत होते, पण वॉटर काय हीट काढून घेतल्यावर म्हणजे काय टेम्परेचर रिड्यूस केल्यावर एक्सपांड व्हायला लागले. पण कितीच्या खाली हे वेगळं. हा 4 झिरोच्या कशाला जाईल मायनस मध्ये, 4 डिग्रीच्या खाली. आपला आकडा एवढाच लक्षात ठेवायचे, 4 डिग्री ते 0, 0 ते 4 किंवा 4 ते 0 इथपर्यंतच आहे आपलं. वाढायला लागलं 0 ते 4, कमी व्हायला लागले 4 ते 0 पर्यंत वेगळं वागेल. अनॉमॅलस, एक्सेप्शनल, स्पेशल बिहेवियर ऑफ वॉटर एक्सपान्शन दाखवल. मग हे काय आता आपलं 4 डिग्री सेल्सिअस लिहा बरं त्याच्यामध्ये. चला कमेंट मध्ये सांगा कोणाला येत असेल तर पुढचा क्वेश्चन. आता पुढचा थोडासा विचार करण्यासारखा क्वेश्चन आहे का नाही अंकिता? आता पुढचा जो क्वेश्चन आहे, ऍज अ सॉलिड, ज्यावेळेस सॉलिड अंडरगोज अ फेज चेंजेस टू लिक्विड, सॉलिड सबस्टन्स काय करायला लागलाय, कोण्या फेज मध्ये यायला लागलाय, लिक्विड मध्ये येत असताना. मग काय एक नंबर नाही नाही वाचा तर काय म्हणलंय, ऍज अ सॉलिड अंडरगोज अ फेज चेंजेस टू अ लिक्विड स्टेट, त्यावेळेस काय होईल, रिलीज द हीट वाईल रिमेनिंग ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. हीट रिलीज करेल का, पुढे ऍब्झॉर्ब हीट वाईल रिमेनिंग. हीट आता तर रिलीज करणार आहे कशाला, इथं ऍब्झॉर्ब करल, ऍब्झॉर्ब करून ते मेल्ट होणार आहे का नाही. सॉलिडला तापवल्यावर आता ते मूर्त्या वगैरे करतात बघा, चांदीपासून, लोखंडापासून, पितळापासून ते लोखंड, मग त्याला हीट ऍब्झॉर्ब करते का नाही, देते का नाही हीट, का काढून घेते त्याने हीट. ते तांबटकरी का म्हणतो आपण, भांडी घडवत नाहीत का ते घिसाडी, माहित नाही तुम्हाला, तांबटकरी घिसाडी घागऱ्या ते नीट करतात बघा. मग त्यानं काय करतंय ते मेल्ट करतं त्या सिल्वरला, पितळ्याला, कॉपरला, आणि काय करतं ते साच्यामध्ये नेऊन ठेवतं. म्हणजे काय सॉलिड असलेल्या फॉर्म मधून दे आर कन्वर्ट इन टू लिक्विड स्टेट मध्ये, पूर्ण लिक्विड बनतं ते, आणि ते लिक्विड परत थंड करते, कंडेन्स करते, आणि मग परत सॉलिड स्टेट मध्ये जाते, मग मूर्त्या बनतात. मग तिथं काय केलं जाईल, हीट ऍब्झॉर्ब करणार आहे ते लिक्विड स्टेट येण्यासाठी. आलं का लक्षामध्ये. याचं जे होतं दुसरं होतं बघायचं, 2 नंबरचा याचा लक्षात घ्या रे. हे होतं ऍब्झॉर्ब हीट वाईल रिमेनिंग ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. हे होतं आपलं बिलो 4 डिग्री. हे होतं ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. उद्या आणायचे लिहून एक वेळा चांगल्या पद्धतीनं प्रश्नासहित. प्रश्न तर लिहा कमीत कमी. नाही नाही परीक्षेमध्ये लिहा की, परीक्षेमध्ये फक्त उत्तर लिहा, पण कुठल्या पेपरचाही कळावं लागेल का तुम्हाला. नाही 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 ते नाही चालणार नाही बघा. प्रश्न लिहायचं, उत्तर लिहायचं. आता ऑनलाईनच्या मंडळीला प्रश्न पुढचा बघा. ऍट ड्यू पॉइंट द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज डॅश डॅश पर्सेंट. रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी होती किती, हाऊ मच क्वांटिटी असेल किंवा ड्यू पॉइंटला. ड्यू पॉइंट आला आपण सांगितला होता क्रायटेरिया, 60% ड्यू पॉइंट असेल, पण ड्यू पॉइंट ऍट अ ड्यू पॉइंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी, रिलेटिव्ह म्हणलेला आहे. हा 100 आहे, वा वा 100% आहे, 100% आहे. म्हणजे ड्यू पॉइंट आला, पूर्णच ह्युमिड झालं वातावरण. चला 100. अनुष्का आली बघा सांगायला, आता बाकीचे कोण सांगाना झालते, अनुष्का आलेली आहे. आता पुढे जे आहे हे बऱ्याचशा जणांना जमणार बघा. फाइंड ऑड वर्ड्स, गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा, सगळ्यापेक्षा वगैरे. ह्याच्यामध्ये काय असतंय, हे पॅटर्न हेच आपल्या बोर्डाचा आपण सगळ्याला टच केलो थोडं थोडं. 20 मार्कामध्ये 40 मार्काच्या पॅटर्न मध्ये जेवढे शक्य होईल आपण तेवढे जास्त प्रश्न, 1-1 मार्काचे, 2-2 मार्काचे होणार टच केलं त्या टाईपचे. मग ऑड वर्ड्स असतील, MCQ असतील, मॅच द पेअर असेल एखादी मार्काचा, ते आपण घेतलेला आहे. आता फाइंड द ऑड वन आउट. टेम्परेचर आहे, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं होतं बघा मी, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन हे काय आहेत, वियता मार्ग आहेत ते. हीट कशाचे, उष्णता ट्रान्सफर, हीट ट्रान्सफर करण्याचे, उष्णतेचं
एकीकडून दुसरीकडे जाण्यासाठी. हीट ही एक एनर्जी आहे. म्हणजे कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन ही 3 वे होते. असा सुद्धा प्रश्न येऊ शकते, व्हॉट इज द 3 वे ऑफ हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफर करण्याचे कोणते पद्धती आहेत किंवा कोणते मार्ग आहेत? तर हे 3 वे आहेत. हे सगळे एकसारखे आहेत आणि एकच वेगळा आहे, टेम्परेचर. हा इथं काय होता? ऑड वर्ड्स होता बघा, टेम्परेचर. वा वा, मारत नाही, मारणं सोडून दिला. करा अभ्यास, न करा काय करायचे आम्हाला. आता पुढे जे आहे, फाइंड को रिलेटेड. आता हे परत अजून कशावरती आलं? हे अनॉमेलस बिहेवियर वरती. बघा किती क्वेश्चन टाकलं. 0 ते 4 दोन आकडे ठेवा लक्षात. 4 ते 0, 0 ते 4. हा, आता इथं काय सांगितलंय? while studying anomalous behavior of water in Hope's apparatus. होपच्या apparatus मध्ये ते T1 T2 होते, ते इथं काय करायचे? आपला एक्सप्रेस करायचे. द अप्पर टेम्परेचर, सुरुवातीचा जो टेम्परेचर आहे ऑफ द थर्मामीटर 0 डिग्री आहे म्हणलंय. एकाच्या वरच्या बाजूचं 0 आहे आणि खाल्ल्याचं काय असेल? 4 डिग्री असणारा. हेच तिकडे सुद्धा लिहायचे आहे अनॉमेलस बिहेवियरला डायग्राम मध्ये. अशा हा, घेतो की पुढं. लिहा, चला हे टिक करून घ्या. लिहायच्या उद्या. घेतलं, आणलाव का पेपर? आता पेपर झाला की पेपर घरी का हळदी कुंकू? हा, पेपर काढा नसता, वही काढा. चला पेपर. नाही नाही, 4च लिहायचे. हाय कसं 0 4 ह्याच्यामध्ये दाखवणार आहे ते. कुठं कुठं अर्थ पर म्हणजे काय म्हणलंय? वरच्या बाजूच्या थर्मामीटर मधलं टेम्परेचर. हा, तुला नाही देऊ, आहे खाली, देतो. तपासायला द्यायची बघ सरांना त्या. हा, लक्ष द्या रे, इकडं समोर बघा. आता लिहायचेस का अजून? लिहा बर, चला ऑनलाईनचे पण लिहा. तुम्हाला काल किती वाजता भेटला पेपर? 7ला भेटला का क्लासच्या टाइमला? किशोरी, अनुष्का, टिल्ल्याला दिसत नाही का? चला ठीक आहे. आता दिसते का टिल्लू? सोपा होता का नाही पेपर? उत्तर कळाल्यावर सोपं वाटतंय, अगोदर नाही. मग किती मार्क पडायला लागल्यात ऑनलाईनचे मुलं? तुम्ही चेक केलो का नाही? हा, 500 रुपये? मला वाटलं 500 रुपये. माने सर होय, खाली खाली नाहीत का? हा, मग तिकडच्या ट्युशन त्यांच्या इकडेच आहे. हा, त्या सरचे, पवार सरच्या इकडे. कुठं? नाही नाही, ऍब्सोल्यूट होते, चुकीने झालं असेल ते. मी तिथं करा तसं. हा, गणपती, हा एवढा क्लास झाल्यावर बसवायचे. बार इथंच बसूया कुठतर. पेढे होय, अजून आणाय जायच्या गणपती. आता 10वीच्याच आहे, 10वीच्या वर्षाकडे. आता आजची पूजा, महापूजा का 10वीकडे तुमच्या क्लास. चला कॉन्ट्रीब्युशन द्या बरं, चला चला, 10 रुपये तर द्या. पुन्हा घेऊन या. आता आम्ही घालतो, पुन्हा घेऊन या. लक्ष द्या रे बाबा. लिहिलं का? झालं का लिहायचं? चला ठीक आहे. आता मॅच द पेअर एवढं सोपं होतं, एवढ्यामध्ये सुद्धा गोंधळ करायला लागलेत बरेचसे जण. काय म्हणायला लागलेत? इकडे 2 आहेत आणि इकडे 3 का बरं द्यायला लागला? ह्याच कुठं आहे मग? आता सोडून द्यायचं की त्याला जोडी नाही म्हणल्यावर? का हे अजून कुठे जोडवायचे याला? आता एवढं सोपं आहे. आता सांगा बरं, चला टिल्ल्या सांग. मेल्टिंग पॉइंट वितळणांक, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर उत्कलनांक. मेल्टिंग पॉइंट किती असेल? हा, आणि बॉइलिंग पॉइंट किती असेल?
ह्याचा काही संबंधच नाही. हे जे होतं आपलं 80 कॅलरी पर ग्राम, याचा काही संबंध नाही. मग हे काय, ह्याच इकडं आहे वाटतं आणि ह्याच इकडं आहे असं, आहे का नाही? 0 डिग्री आणि 100 डिग्री. वा वा, एवढं तरी यावं कमीत कमी. दोन नव एकच मार्क आहे त्याला, अर्ध्या अर्ध्या मार्काला आहे. तुम्हाला पडले का? पडू द्या. हे मॅच द पेअर एकच मार्कासाठी होतं, अर्धा मार्क ह्याला आणि अर्धा मार्क ह्याला. आता पुढे जाऊया आपण. स्टेट ट्रू ऑर फॉल्स, ह्याच्यामध्ये एकतर मार्क भेटतेच, नाहीतरी शून्यच भेटतात. 1 किलोग्राम 1 किलोग्राम कोरडी हवा आहे, ड्राय एअर, ऍट अ टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस, कॅन होल्ड अ मॅक्झिमम 49 ग्रॅम ऑफ वॉटर वेपर. काय आहे? ट्रू आहे, ट्रू. सांगितलं होतं की आपण एवढं मावतंय त्याच्यामध्ये. मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे त्याची 1 किलोग्राम हवेमध्ये 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला 49 ग्रॅम वॉटरची वेपर मावतात. ह्याच्या वरी जर झाली वेपर, मग ते ड्यू पॉइंटला जाते, ड्यू पडायला लागतोय कॅपॅसिटीच्या पुढे गेल्यानंतर. हे काय होतं आपलं? ट्रू होतं बघा, ट्रू. बघा एवढा सोप्पा पेपर असून असं येड उग सहज ऐकत, असं सहज उग वाचत गेला की तेवढं तो सांगू शकणार. हे बोल नका रे पाठीमागले, अहो गणपती काढीन बघा आता तिकडे आल्यावर. चुकला, लक्षातच येत नाही तुमच्या. आपण लिहून दिलो होतो की हे ड्राय एअर मध्ये एवढं मावतेत कॅपॅसिटी आहे त्याची, म्हणून बघा वही मध्ये पॉइंट असेल. आता नेम द फॉलोविंग, शॉर्ट शॉर्ट, लॉंग आन्सर तर नव्हते त्याच्यामध्ये, एक एकच ओळ लिहायचे, एवढा सोपा पेपर. आता हे जे होतं खाली आले आपलं नेम द फॉलोविंग, हे नेम द फॉलोविंग साठी आहे. अजून पर इथं तर काहीच करायचं नाही. पॉइंट ए आणि पॉइंट बी च टेम्परेचर लिहायच्या फक्त. पॉइंट ए ला काय असेल? स्टडी द डायग्राम ऑफ टेक इन कोल्ड रिजन हुज सरफेस इज फ्रोझन आफ्टर heavy snowfall given below and write the temperature at point A and point B. पॉइंट ए ला काय असेल टेम्परेचर आणि पॉइंट बी ला जे थर्मामीटर मध्ये लिहिलं होतं तेच. वरी काय असणार आहे? 0 डिग्री, 0 डिग्री. आणि पॉइंट बी ला काय असणार आहे? 4 डिग्री करायच्या, 4 डिग्री सेल्सिअस. नाही नाही, 0 4 0 4 बी चालतंय, पण हे 4 होऊन येत असं. इथं 0 वरी बी ला 0च पाहिजे खाली. 0 4 बी एकच व्हॅल्यू. मग तिथं काय लिहायचं होतं? फक्त पॉइंट ए आणि पॉइंट बी एवढंच लिहायचं होतं, काहीच विषय नव्हता. आणि ते तर त्यालाच मार्कात इथं वरीच दिलंय की. मग हे डायग्राम जे आहे, स्टडी द डायग्राम कोल्ड रिजन मध्ये कसं आहे, पॉइंट बी आणि पॉइंट एवढंच लिहायचं होतं, 1 मार्क. हा हा, असं करू का? सोप्पा होता. ह्याच्यामध्ये काय कन्फ्युजन जास्त झालं तुमचं? प्रश्न नीट वाचा ना तुम्ही. इनकम्प्लीट नॉलेज आहे तुमच्याकडं, अर्धवट ज्ञान आहे. नुसतं चिल्लर पैशात तुमच्या खिशात, नोटा अजून नाही. नुसता खळखळा ठेवला बघा. कुठे गेले चिल्लरवाले? होय सिद्धी, चिल्लरवाली मंडळी कुठं आहे तुझी? जाऊन सांग आता लगेच, लगेच भांडणं करायला, लगेच कंबर खाऊनच. मला चिल्लर म्हणला. हा हा, गोगली टाकलं होतं. सोप्पा वाटला बघायला पेपर, पण मार्क पडत नाही. हा हा, चला पुढे जे आहे आता, इथं मात्र थोडस लिहायचं आहे आणि आपण हे दोन्ही लिहून घेतलं होतं. हा चला, लक्ष द्या रे. गिव्ह सायंटिफिक रिझल्ट. ड्युरिंग कोल्ड नाईट्स समटाइम्स ड्यू इज फॉर्मड. ड्युरिंग कोल्ड नाईट म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये, थंडीच्या रात्री काही वेळा आपला ड्यू पाहायला मिळतो. का बर? तर ज्या वेळेस आपण सांगतोय की मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे, हवेमध्ये आर्द्रता आली आणि हवा ज्या वेळेला काय झाली आहे, सॅच्युरेटेड झाली, संपर्क झाली, आणि मग ते मग वॉटरची वेपर काय त्याच्यामध्ये मावणार नाहीत. आता आपण इथंच पाहिलं होतं बघा, 1 किलोग्राम एअर मध्ये, ड्राय एअर मध्ये किती मावायला लागले? 40 डिग्री सेल्सिअसला
49 ग्रॅम. आता ह्याच ठिकाणी काय झालेलं आहे, हे जर 49 ग्राम पेक्षा जर जास्त वॉटर वेपर तिथं झाले तर काय होणार, ते ड्यूच्या रूपामध्ये काय होणार आहेत, बाहेर पडणार आहेत. सिद्धी का हसायला लागला बघ, काय झाले मलाच कळणार आज. तुम्ही उगाच हसायला लागला आल्यापासून दोघी, काय झाले सांगा बघ. हसू नका आता. आलं का लक्षामध्ये? ह्याचं जे आन्सर आहे लिहा, सगळ्यांनी आन्सर लिहा. ड्युरिंग कोल्ड नाईट्स समटाइम ड्यू इज फॉर्मड. लिहा. खाल्ल्याचं लिहा, हे नाही तुमच्याकडं. हा लिहा, चला चालू कर. चालू कर आता, परत लिहा, परत प्रॅक्टिस होते, काही तोटा होत नाही, नफाच होणार आहे थोडा का होईना. चला का, हा मी सांगतो, चला लिहा. ऍट कोल्ड नाईट्स, ऍट कोल्ड नाईट्स, लिह रे, चल मग वरच होय. किती एक मार्काचं काय त्रास, 2 होतं का बघा, नुसतं पॉईंट येईल आणि पॉईंट बीला एवढे मार्कात. 0 आणि 4, 4 आणि 0 कुठं आहे, डोकं चालवायचे फक्त. इथं जर वरी 4 लिहिला आणि खाली 0 लिहिला, उलट झालं ते मार्क भेटत नाहीत. करेक्टच लिहिलं पाहिजे. लिहा चला. ऍट कोल्ड नाईट्स, ऍट कोल्ड नाईट्स atmosphere is below 0 डिग्री सेल्सियस. बिलो, BELOW, बिलो म्हणजे खाली. लिह चल. अतिशहाणा झालास का, चिल्लर हुलालास का तो बी आता. चिल्लर व्हायचं नाही, आपला नोटा बनायच्या आहे का नाही. चला लवकर. हा, बिलो 0 डिग्री सेल्सियस ऍट कोल्ड नाईट्स atmosphere बिलो 0 डिग्री सेल्सियस surrounding air is saturated. Surrounding air is saturated. Surrounding air is saturated, संपृक्त झाली हवा. and surrounding air is saturated and remains water vapor. जे शिल्लक राहायला लागले आहेत भरून हवा, एखादी ग्लास आहे, पाणी भरलं खाली उलटणार आहे, तसं हवेमध्ये जेवढे मावते मॅक्झिमम कॅपॅसिटी त्यांची, त्याच्या पुढे जर गेले ते काय वॉटर ड्रॉपलेटच्या कन्वर्ट होतील थेंबामध्ये. दव. हा, रिमेन्स वॉटर वेपर, converted to remains water vapor converted into water droplets. पाण्याचे थेंब बनतील. वॉटर ड्रॉपलेट्स. Hence during cold nights sometimes dew is formed. खालचंच लिहायचं पुन्हा, जशाल तसं एक ओळ लिहून टाकायची, मोठं होते उत्तर. म्हणून ड्युरिंग कोल्ड नाईट्स समटाइम्स ड्यू इज फॉर्मड. काही चेंज करत नाही. ऍज अ रिझल्ट, हेन्स, सो असे शब्द वापरून, म्हणून, अशामुळे, अशा प्रकारे, अशा तऱ्हेने, अशा रीतीने आपण जे एक्सप्लेन केलंय त्याला खाली चिपकावून टाकायचं स्टेटमेंट. लिहत आहात का? चला, ऑलरेडी लिहिले म्हणायला लागले आता ऑनलाईनचे काय जण. हा, पहिल्याच प्रिन्सिपल हीट एक्सचेंज प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, उष्णता विनिमयाचं तत्व, प्रिन्सिपल ऑफ. हा, चला लिहा आता पुढचं बघा. इन कोल्ड रिजन्स इन विंटर द रॉक्स क्रॅक. आपण 2 दिलं होतं बघा इथं
पाईपलाईनचं एक दिलं होतं आणि टेक्स्ट बुक मध्ये तुमच्या पाईपलाईन का बरं फुटतात म्हणून विचारलं होतं त्यानं. लक्ष द्या रे समोर. तुम्ही लिहिलेला का नाही रे? बालकोन मराठीवाले तुम्ही का त्यांना डिस्टर्ब करायला? मराठी मीडियमचे शांत आहे का? लिह लिह बस की थोडं. तोटा तर होणार नाही, फायदाच होईल थोडा बहुत. तर तुला बी आहेच की पाण्याचे असंगत आचरण. हा, आता पुढचा जो क्वेश्चन आहे तुम्हाला दिलेलं होतं बघा मी. इन कोल्ड रिजन्स इन विंटर द रॉक्स क्रॅक. थंड प्रदेशामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये रॉकला क्रॅक का बर पडतात किंवा पाईपलाईन का बर फुटती? तर ह्या नॉमेलस वरच यायचे अजून जास्तीत जास्त आपण फोकस. एवढंच लिहून चालत नाही. एक्सपान्शन होतंय, आपण लिहिलो होतो, ऑलरेडी लिहिलेलं आहे तुमच्याकडं. काय होतं इथं आता सांगितलेलं आपण. आता बघा काहीच जर येत नसेल तर वरी एमसीक्यू मध्ये वगैरे इथं जास्त येणार आहे आपल्या परीक्षेमध्ये. का बर? एका चॅप्टर वरती आणि तिथं 40 मार्काच्या चॅप्टर वरती सुद्धा एक दोन एमसीक्यूचं खाली कुठं तर तिथं रिलेशन आलेलं असतंय. त्या लॉंग आन्सर मध्ये आपण लिहू शकतोय बघा तिथं. मग मॅच द पेअर मधलं असेल, कोरिलेशन असेल, आपण काय लिहू शकतोय याच्यामध्ये जे आहे आपला हा पॉइंट लिहिता येईल बघा वरचा एक्सपान्शनचा. हा पॉइंट हो का. वॉटर एक्सपांड्स ऑन ड्युरिंग इट्स टेम्परेचर बिलो 4 डिग्री सेल्सिअस. हा पॉइंट लिहायचे तिथं. काय लिहायचं आहे? आता हे जे क्रॅक आहे, ही जी जमीन आहे, भेगा पडतात म्हणायला लागलाय. जमिनीच्या खाली काय असणार आहे? पाणी असणार आहे, ग्राउंड वॉटर. मग ते पाणी काय असेल? हे जे कोल्ड रिजन मध्ये ऍटमॉस्फिअरचं टेम्परेचर त्या वातावरणाचं किती झाले असेल? बिलो 4 डिग्री, 0 डिग्रीला गेलंच असेल की तिथलं. मग त्यावेळेला काय होणार आहे? कोल्ड करायला लागलो आपण 4 डिग्रीच्या खाली की काय व्हायला लागले? एक्सपांड व्हायला लागले. एक्सपांड म्हणजे विस्तार. मग इथं काय होईल? पाण्याचं व्हॉल्यूम वाढल, पाणी एक्सपांड दाखवल, एक्सपान्शन दाखवल. आणि एक्सपांड म्हणजे काय? विस्तारणे. त्याला जागा कमी पडेल. आणि वॉटरची प्रॉपर्टी काय आहे? फ्लुइडिटी आहे. जिकडून जागा भेटेल ते वरी येणार आहे एक्सपान्शन होऊन. अँड ड्यू टू द इफेक्ट ऑफ anomalous behavior we have seen rocks crack.